There are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some have become RTI activists. Some have become another activist. There are already parasites in society, and you want to join hands with them. नमस्कार मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर एक नाव खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. काही लोक याला फक्त मीम समजत आहेत, तर काही लोक डिजिटल क्रांती म्हणून याला ओळखत आहेत. तर काही मंडळींच्या मते ही भारतातील बेरोजगार आणि नाराज तरुणांची नवीन ऑनलाईन चळवळ आहे असं समजलं जात आहे. पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात कशी झाली आणि भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच CGI यांच्या नावाचा या सगळ्यात संबंध का जोडला जातो? आजच्या या व्हिडिओमध्ये हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर काही महिन्यापासून देशभरात बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, पेपर लीक, सरकारी नोकऱ्यांमधील विलंब आणि तरुणांमधील नाराजी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक युवक सरकार, सिस्टम आणि संस्थांवर टीका करत होते. त्याच काळात सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान एक वादग्रस्त कमेंट व्हायरल झाली. सोशल मीडियावर या कमेंटमध्ये असं दृश्य समोर आलं की काही बेरोजगार तरुणांची तुलना कॉकरोच आणि परजीवी यांच्याशी करण्यात आली. या वक्तव्याबाबत नंतर अनेक वेगवेगळे दावे करण्यात आले. काही मंडळींनी याचा संदर्भ वेगळा असल्याचं सांगितलं, पण इंटरनेटवर मात्र या सगळ्या प्रकरणाविषयी आग लागली. यानंतर अनेक तरुणांनी संताप व्यक्त करण्याऐवजी व्यंगात्मक पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. जर सिस्टम आम्हाला कॉकरोच समजत असेल तर आम्ही कॉकरोचच म्हणून एकत्र येऊ, असा सूर सोशल मीडियावर दिसू लागला. आणि इथूनच कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP हा शब्द ट्रेंड होऊ लागला. सुरुवातीला हा फक्त मीम होता. इंस्टाग्राम रील, ट्विटर पोस्ट, व्यंगचित्र आणि फनी घोषणांनी हा ट्रेंड अचानक प्रचंड व्हायरल झाला. लोकांनी या काल्पनिक पक्षाचे लोगो तयार केले, निवडणूक चिन्हही तयार केले, बनावट जाहीरनामे पोस्ट केले. कॉकरोच कधी मरत नाही किंवा सिस्टमच्या प्रत्येक कोपऱ्यात आम्ही आहोत अशा ओळी शेअर करण्यात आले. पण हळूहळू हा विनोद एका मोठ्या डिजिटल आंदोलनात बदलू लागला, कारण या मीमच्या मागे तरुणांचा खरा राग दडलेला होता. या चळवळीमध्ये बेरोजगारी हा विषय मुख्य मुद्दा होता. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, पण परीक्षा रद्द होतात, पेपर लीक होतात किंवा भरती प्रक्रिया वर्षानुवर्ष अडकून पडते. त्यामुळे अनेक तरुणांना असं वाटू लागलं की त्यांचा आवाज कोणी ऐकत नाही आणि त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी हा फक्त विनोद राहिला नाही, तर तो असंतोष व्यक्त करण्याचा एक मार्ग बनला. या चळवळीमागे अभिजित दिपके नावाच्या व्यक्तीचं नावही पुढे आलं. त्यांनी सोशल मीडियावर या ट्रेंडला संघटित स्वरूप दिलं. इंस्टाग्राम या पेजने लाखो फॉलोअर्स मिळवले. अनेक व्हिडिओमध्ये सरकार, राजकारण, बेरोजगारी आणि सिस्टमवर व्यंग करण्यात आलं. विशेष म्हणजे हे सगळं अतिशय मीम फ्रेंडली आणि जेनझी स्टाईलमध्ये होतं. यानंतर आणखी एक मोठी घटना घडली. कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर म्हणजे X अकाउंट भारतात विदहेल्ड करण्यात आलं होतं. म्हणजेच भारतात ते अकाउंट पाहता येईना. X प्लॅटफॉर्मवर लीगल डिमांडमुळे अकाउंट रोखण्यात आल्याचा संदेश दिसू लागला. यानंतर या चळवळीबद्दल आणखी चर्चा सुरू झाली. काही लोकांनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हटलं, तर काहींनी सांगितलं की सोशल मीडियावर काही पोस्ट मर्यादा ओलांडत होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉकरोच जनता पार्टी हे भारताच्या निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पार्टी नाही. हा अधिकृत पक्ष नसून एक ऑनलाईन व्यंगात्मक चळवळ आहे. पण सोशल मीडियाच्या युगात मीम आंदोलन यांच्यातील सीमा किती पातळ झाली आहे हे या प्रकरणातून दिसून येतं. CGI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या नावाचा या प्रकरणात उल्लेख होण्याचं कारण म्हणजे त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या या वादग्रस्त टिप्पणीचं व्हायरल होणं. मात्र नेमकं काय बोललं गेलं, कोणत्या संदर्भात बोललं गेलं आणि सोशल There are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some have become RTI activists. Some have become another activist, and they start attacking everyone. And already parasites in society who attack you people, who attack the system, and you want to join hands with them. गोष्ट मात्र नसते. कॉकरोच जनता पार्टीने भारतातील डिजिटल राजकारणाला एक वेगळंच वळण दिलं. आजची पिढी फक्त रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही, तर ती मीम्स, रील्स आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारेही आपला राग
व्यक्त करते आणि कदाचित म्हणूनच ही चळवळ इतक्या वेगाने देशभरात पोहोचली असेल. तर तुम्हाला काय वाटतं? कॉकरोच जनता पार्टी ही फक्त एक इंटरनेट मीम आहे की तरुणांच्या नाराजीचं खरं प्रतीक? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.